वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। गोकुळ शिरगाव चोरी प्रकरण उघडकीस, तिघे अटकेत, 1,43,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे। गोकुळ शिरगाव परिसरातील केबल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत 1,322 मीटर केबल, रिक्षा आणि मोबाईल असा एकूण 1,43,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही कारवाई 8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चोरी केलेला मुद्देमाल काही व्यक्ती रिक्षामधून हलवण्याच्या तयारीत आहेत। त्यानुसार उजळाईवाडी परिसरात सापळा लावण्यात आला। कारवाई दरम्यान 3 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 1,322 मीटर केबल, बजाज कंपनीची रिक्षा MH09EL 6467, विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,43,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपासात चौघांनीही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। जप्त करण्यात आलेल्या वस्तू व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांनी संयुक्तरित्या केली। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.